स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज सकाळी माझी जेवणाची तयारी चालू होती. तर जेवणामध्ये आज मी तांदळाच्या भाकरी बनवणार होते. तर तांदळाची भाकरी बनवून घेतल्या. तुम्ही बघू शकता तांदळाची भाकरी किती छान फुगली इथे आणि छान होतात, नरम होतात तांदळाच्या भाकरी. आणि आज भाजीमध्ये मी हे जे कडूवाला आहेत ना, हे सोलून ठेवलेले, भिजवून त्याची साल काढून ठेवलेली. तर याला गावी भिरडं बोलतात, भिरड्याची भाजी. तर आज ती बनवणार होते मी. तर ही भाजी तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता डायरेक्ट. तर मी या ठिकाणी कुकरमध्ये टाकते आहे. तर कुकरमध्ये तेल टाकलेले, कढीपत्ता आणि हे जे वाटण आहे ना, मी एकदम बनवून ठेवतो. तर ते वाटण टाकलेले थोडंसं. हे वाटण ना चांगलं असं तेलामध्ये फ्राय करायचे. आणि या वाटणामध्ये आपले जे घरचे मसाले असतात ते सर्व टाकायचे, जे आपण भाजीमध्ये वापरतो. हळद, आपला घरचा मसाला, लाल तिखट, धना पावडर वगैरे, आपल्याला जे मसाले हवे ते सगळे आपण टाकू शकतो. तर हे सर्व मसाले टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्याला असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे. तर मसाला आपला असा छान असा फुललेला दिसला पाहिजे. आणि याच्यामध्ये ना संडे मसाला पण मी टाकते, थोडासा संडे मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला पण मी या ठिकाणी टाकते आहे. हे जे वाल आहे ते मी छान असे पाण्यामध्ये धुवून घेणार आहे, स्वच्छ पाण्याने, 2 पाण्याने धुवून घेणार आहे. आता वाटण फ्राय झालेलं आहे. तर हे जे धुतलेले वाल आहेत ते मी आता त्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि तिकडे भांड्यामध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे गरम पाणीच भाजीमध्ये वापरणार आहे. गरम पाणी टाकल्याने भाजीची टेस्ट छान येते. तर आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. तर मी थोडे रस्सा भाजीच बनवणार आहे, त्याच्यामुळे मी थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे, कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि याची कुकरला ना 1 शिट्टी करून घ्यायची, एकच शिट्टी घ्यायची. हे छान शिजतं एका शिट्टीमध्येच. आणि एकीकडे माझी नाश्त्याची पण तयारी चालू आहे. आज ना नाश्त्यामध्ये मी पोहे बनवणार होते. माझे पोहे पण बनवून झालेले आहेत. आता आपण भाजी बघूया. तर भाजी अशी छान अशी शिजलेली तुम्ही बघू शकता. तर बघा, मस्त असं वातावरण झालं पावसाचं. तर त्यामुळं असं वाटलं की गरमागरम अशी भजी खावी. तर मी आता बटाटा भजी, बघा एकच बटाटा घेतला आहे आणि ह्या मिरच्यासुद्धा तळणार आहे. आणि तर सगळ्यांना असं वाटतं ना, पाऊस पडायचं वातावरण झालं तर सगळ्यांना असं वाटतं ना भजी वडे वगैरे खावंसं. तसंच आम्हाला यात वाटलं आहे. तर आता मी बटाटा भजी करते. स्वयंपाक सगळं बनवून झालेलं आहे आमचा, तरीसुद्धा आम्हाला आता भाजी बनवायची आहे. बघा, असे लालसर मस्त तळायचे भजी वगैरे. छान असे लालसर झालेले आहेत मस्त आणि कुरकुरीत सुद्धा झालेत. बघू शकता तुम्ही कसं मस्त आवाज येतो त्याचा. आता बघा मिरच्या तळते मी.
आम्हाला आता तिखट जास्त काही आवडत नाही म्हणून फक्त ऋतुजासाठी आणि यांच्यासाठी फक्त मिरच्या तळते मी. आम्हाला तिखट नाही आवडत आहे. तीनच मिरच्या घेतल्या आणि त्याचे 2 भाग करून घेतलेल्या आहेत मिरच्या. त्यामुळे 5-6 मिरच्याचे काप झाले आहेत बघा. बघा मिरच्यासुद्धा आपण लाल लाल तळून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या दुपारच्या जेवणासाठी हे होतं. तर आता चहाची वेळ झालेली आहे. मी चहा बनवते, पण त्याच्या आधी मी तुम्हाला ना चहाच्या मसाल्याची रेसिपी शेअर करते. चला तर बघूया आपण चहाचा मसाला कसा बनवायचा आधी ते बघूया आणि मसाला बनवून नंतर आपण चहा बनवूया. तर मसाल्यामध्ये मी काय काय घेते बघा. हे ना मी सुंठ आणि जायफळची पावडर करून ठेवलेली आहे. तर मी आता ती पावडरच वापरणार आहे. तुमच्याकडे जर म्हणजे सुंठ असेल असं तर तेच घ्या. सुंठ आणि जायफळ अख्खं असेल ना ते घ्या. याच्यामध्ये जायफळ टाकलेलं आहे ना म्हणून मी हे अर्धच घेतलेलं आहे. आणि इथे वेलची आहे, हे लवंग आहे, हे दालचिनी आहे, सॉरी मिरी आहे, हे बडीशेप आहे आणि हे दालचिनी आहे. तर हे सगळे मसाले आपल्याला ना भाजून घ्यायचे पहिले. तर हे मी आता ही पावडर आहे ते आपल्याला असेच टाकायचे आणि ते हे मसाले भाजून घ्यायचे. तर हे सगळे मसाले मी एकसाथ टाकणार आहे आणि भाजून घेणार आहे. तर यामध्ये आपण आहे ना तुळशीची पानंसुद्धा टाकू शकतो भाजतानाच. म्हणजे हे भाजून घ्यायचं आणि नंतर तुळशीची पानं किंवा पुदिन्याची पानं आहे ना मस्त अशी कुरकुरीत भाजायची. ती पण ह्या मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. पण तर मी आता तुळशीची पानं जास्त नाही आहेत ना तुळशीला, तर मग ती वापरणार नाही आहे. पण आपण जेव्हा चहा बनवू ना तर हा मसाला आणि त्याची तुळशीची 2-4 पाने अशी टाकायची चहामध्ये, तर चहा मस्त होतो. तर ह्याला ना जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला, फक्त थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे. जास्त एकदम भाजून काढायचं आहे असं नाही करायचं आपल्याला. तरी बघा हे भाजलेलं आहे मस्त, यातून धूर निघायला लागला आहे. तर मी गॅस बंद केला आहे आणि हे काढून घेते, थंड करून घेते आणि नंतर मग आपण मिक्सरला वाटून घ्यायचं याला. हे थंड करून घेते मी. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते. हे बघा हे मिक्सरला लावून झालेलं आहे आपल्याला आणि मस्त पावडर झालेली याची. आणि याचा ना असा सुगंधसुद्धा एकदम बाहेरच्या चहासारखा ना मस्त येतो आहे. आणि जी पावडर होती ना आपली याची सुंठ आणि जायफळची पावडर ती पण मी याच्यामध्ये मिक्स केली आहे. आणि खरंच एकदम बाहेरच्यासारखं चहा होतो ना बाहेरचा तसंच असा मस्त सुगंध सुटला या मसाल्याचा. म्हणजे चहा तर एकदम नक्कीच चांगला होणार आहे. आता आपण चहा पण बनवून बघू याचा मसाल्याचा. आणि अशी काचेच्या बरणीमध्ये वगैरे भरून ठेवायची. तर इथे बघा मसाला तयार झाला आहे आपला. असं पॅक करून काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायचा. तर बघा मस्त असा पाऊस चाललाय बाहेर आणि असं मसालेदार चहा एकदम छान वाटते. आता बघ मी चहा पिऊन बघते कसं झालंय. एकदम छान चहा झाला. खरंच तुम्ही हा मसाला नक्की बनवा आणि त्याचा चहा बनवून प्या. एकदा पिणार ना तर रोज तुम्ही तोच चहा बनवणार मसालेदार असा. तर चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही कुंकुमार्चन करायला घेतलं. हे श्रीयंत्र आहे आणि या श्रीयंत्रावरती असं कुंकुमार्चन पौर्णिमेला केलेलं चांगलं असतं, तर आम्ही नेहमी करतो. आणि सोबतच हे धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ना ते पण आम्ही आज केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जे कुंचन सेवेतलं जे काही सामान आहे ते सगळं असं एक एक टाकून त्याच्यावरती आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत.
आणि आपल्याला याच्यासोबत देवीचा मंत्र पण बोलायचा आहे ही सेवा करत असताना. तर आम्ही हे पण केलेलं आहे, आज ही सेवा पण केलेली आम्ही. असं खूप छान वाटतं असं आपण घरामध्ये जेव्हा असं पूजा वगैरे करतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये आपल्या. तर तुम्हीही नक्की करा पौर्णिमेला अशी पूजा तुमच्या घरामध्ये. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.